हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं क्षमाधिवल्लभं। ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्ति भगवान् हरा सोपानो गोपाल ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय धातुं मुनीन्द्रे समागष्टतिष्ठन्ति मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नमः पार्वतीपते हर हर महादेव। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। हमारे अति प्रिय ऐसे गुरु बंधु हमारे यहाँ पर आज विराजमान हैं और पूज्य संत गुरुदेव भगवान भी गिरनार से इस अपने आपने जो कार्यक्रम को यहाँ पर, मैं हिंदी में इसलिए बोल रहा हूँ कि हमारे महाराज जी को समझ में, आप सब लोगों को हिंदी समझ में आती है, आएगी ना? ठीक है। नर्मदे हर। आप सब लोगों ने जो बहुत ही अच्छा यहाँ पर आकर एक जीवन का, देखिए क्या होता है पता है, ये संसार में परमात्मा ने आपको दिया है समय। क्या दिया है? समय। जीने के लिए सांस दिए फ्री ऑफ कॉस्ट। इसके लिए कुछ मांगा है? डॉक्टर के पास जाओगे अभी, ऐसे लगाएगा ऑक्सीजन तो क्या मांगेगा? पैसा, घंटे का पैसा मांगेगा। भगवान ने मांगा है आज को? तो ये समझ लेना कि भगवान की अनुकंपा मुझ पर बरस रही है, चालू है। ये भगवान ही है जो चाहता है कि मैं जीवित रहूं। किस लिए जीवित रहूं? ताकि मैं जीवन में आकर उसे जानूं और कुछ आकर उसकी जो ये सृष्टि है ना, जो वो कार्य करता है उसके कार्य में थोड़ा सा सहयोग प्रदान करूं। आप गृहस्थी लोग, हम सन्यासी लोग, आप लोगों का काम है इस सृजन सृष्टि को आगे चलाना, है ना। भगवान ने जब सृष्टि की निर्मित की तो उसने क्या किया? उत्पत्ति, स्थिति और लय का कारक वो बन गया। लेकिन उसके साथ में जो हो लेता है, उसके कार्य में जो अपना हाथ बटाता है, भगवान उसको अपना भक्त नहीं अपना पुत्र मानते हैं। महाराज जी ने अपने प्रवचन में बहुत ही अच्छे अच्छे विचारों का आदान प्रदान किया है। ज़रूर आपको उनके अनुभव का बहुत सारा मोती जो है आपने पिरोकर अपने मस्तिष्क में धारण कर लिया है। हम जब भी परमात्मा के पास जाए, है ना, आज हम एक साक्षात परमात्मा के पास आए हैं,
माँ के पास आए हैं, नर्मदा मैया के पास। एक प्रश्न आता है कि हम आए हैं, क्या करने आए हैं? माँ के मिलने, माँ से मिलने, अपनी माँ से मिलने। बच्चा रोता है तो माँ क्या करती है? पता चलता है माँ को कि ये भूखा है, इसे अपने तन का दूध पिलाना चालू कर देती है। तो भगवान को एक विषय लेकर आया हूँ, क्या भगवान को मांगना चाहिए? कोई बता सकता है? क्या हम भगवान को कुछ मांगे? मांगना किसे पड़ता है ये बताइए मुझे, किसे मांगना पड़ता है महाराज जी? मांगना किसे पड़ता है? जिसे पता नहीं है कि मुझे क्या चाहिए। क्या भगवान के ऊपर हम ऐसी शंका उत्पन्न कर सकते हैं कि भगवान तुझे कुछ पता नहीं है मुझे क्या चाहिए, मैं मांग रहा हूं तुझे, तू मुझे दे। अच्छा, मांग भी रहे हैं तो दूसरी और एक गलती हम यहाँ पर कर रहे हैं, अपराध कर रहे हैं कि हम मांग किसे रहे हैं? सर्वेश्वर परमेश्वर, हम सबका स्वामी, हमें बनाने वाला, वो हमसे बड़ा है और हम छोटे। छोटे ने बड़े को आज्ञा देने का दुस्साहस मत करना जीवन में कभी। ईशावास्यमिदं सर्वम यत् किंचित जगत्याम जगत। जगत का ऐसा कोई कण नहीं है जिसमें परमात्मा का वास नहीं है ना? शोधी शिकारे इकडे तिकडे फिरतो वेड्या प्रिय बसे जो देव तुझ्या अंतरी। ज्या देवाला पाहण्यासाठी तुम्ही आतुरलेले आहात, हे डोळे उघडे करून पाहण्याचं अशक्य आहे तुम्हाला या डोळ्यांनी देव दिसणं। कारण देह नश्वर, डोळे नश्वर, संसार नश्वर। नश्वर डोळ्यांनी तुम्हाला काय दिसते? फक्त नश्वर। शाश्वत परमात्मा बघायचा असेल ना, एकच काम करायचं, डोळे बंद करायचे, बस। तो तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्हाला नाही दिसला ना तर मला सांगा येऊन वापस। भक्त प्रल्हादनी त्याच्या अंतःकरणामध्ये साठवून ठेवला, ध्रुव महाराजांनी त्यांच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याचं दर्शन केलं, तुमच्याही अंतःकरणामध्ये तो बसले। कारण ह्या डोळ्यांनी तो दिसणार नाही, लक्षात घ्या। तो तुमच्यामध्ये आहे। तुम्ही तुझ्यात राम माझ्यात राम, पांडुरंग शास्त्री आठवले म्हणायचे, तुझ्यात राम माझ्यात राम सर्वाभूती राम रे, जगास करी तू प्रेमच केवळ जगी दुसरा नाही रे। तुझ्यात राम माझ्यात राम, तो राम सगळ्यात बसलेला आहे। काय मागायचं जो माझ्यात बसलेला? मी काय विचार करणार आहे? मी कॉम्प्युटर बनवलं, कॉम्प्युटर। मला माहिती आहे की मी कोणती कमांड दिल्यानंतर ते कार्य करणार आहे, काय मला समोर आउटपुट देणार आहे, बरोबर आहे ना? तसे हे कॉम्प्युटर त्या देवाने बनवलेले, बटन दाबतो तोच आहे, तुम्ही काही करत नाही। आता दाबणारा बटन तो आहे, तेव्हा तुम्ही कार्य करता आहात। त्यांनी म्हणलं ना, पान हाल रे, तो पान हलतं, ते निर्जीव आहे, पण त्याच्या आज्ञेने ते हलतं, तुमच्या आज्ञेने हलणार आहे का? पण आमच्या माऊलींच्या आज्ञेने काय हल्ली? मग कोण होते ते? साक्षात परमात्मा। ईश्वरीय तत्वाची अनुभूती आपल्याला या संत महंतांच्या चमत्कारातून कळते। विषय, देवाला मागायचंय का? बर मागायचं, चला तोच आहे ना। मग आम्हाला काय, आम्ही अज्ञान आहे म्हणून आम्हाला माहीत नाही, आम्ही अज्ञान आहोत, आम्हाला माहीत नाही की देव आम्हाला देणार आहे किंवा देईल। काय मागायचंय बरं देवाला? देवाला काय मागायचे? तुम्हाला हे माहित नाही, तुम्ही जे मागताय ते तुमच्या हिताचं आहे का अहिताचं आहे? देवाला मागायला जाताना काहीही माहित नाही की काय मागतोय देवाला, हिताचं का अहिताचं? भौतिक जगताच्या वस्तू
कालच आमचा रात्री विषय झाला. आम्ही 3 वाजेपर्यंत बसलो होतो दोघं जण सत्संग करत, झोपच येत नव्हती. भौतिक जगताच्या वस्तू मागणार, ती आली की सुख, ती गेली की दुःख. अशी गोष्ट काय मागायची? देवाला मागायचं तर फक्त परमानंद मागा ना, है ना. देवाला देव शोधायाशी गेलो आणि देवची होऊनी ठेलो. असं व्यक्तित्व आपल्यामध्ये बनवायचं. कोणाला मागायची गरज नाही. देवाला मागायचं नाही, पण मी तर देवाकडे आलोय, मग देवाला काही द्यायचं का मला? तुझं काय सांग ना मला, जो देण्यासारखं जे तू त्या देवाला अर्पण करणार आहेस. तिथे जाऊन सांगशील अहंकाराने मी केलं, मी दिलं. तुझं काय? सर्व तर त्यांनी तुला दिलंय, ते त्याचं आहे, त्याला द्यायचंही नाही आणि त्याला घ्यायचंही नाही त्याच्याकडनं. मग देवाकडे जायचं कशाला? तर भक्त आत्म्याच्या उद्धारासाठी आपण देवाकडे जातो. भक्ती कशासाठी करतो? ह्या आत्म्यावरती लागलेला जो मळ आहे 84 लाख योन्यांचा, तो मळ धुण्यासाठी म्हणून आपण त्या परमात्म्याचं नामचिंतन करत राहतो. सकाळपासून पाहतो ते आमची ताई नामस्मरणामध्ये निले मस्त, खूप छान. काही जण माळेने करतात, काही जण मनातून चालू आहे. तुम्ही पण भजन चालूच आहे तुमचं, नाही म्हणणार नाही मी तुमचं. नामस्मरण हे तुमच्या आत्म्यावरती लागलेल्या मळाला धुवून काढतं. एक भजन येतं ना, मैली चादर उड़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं, हे पावन परमेश्वर मेरे मन ही मन शर्माऊं. की देवा 84 लाख योन्याचा मळ माझ्यावरती चढलेला आहे कर्माचा, आता तो कसा धुवू मी? नामस्मरणाने. ते नामस्मरण देतो कोण रो? गुरु. गुरुने दिलेल्या मंत्राचं ज्यांनी नामस्मरण नित्य नियमानं केलं ना, जीवनामध्ये कधी दुःख नावाची वस्तू तुम्हाला शिवणार नाही. दुःख नाहीसं करण्याचं एकच साधन आहे. कोणतं? समाधान. ठेविले अनंती तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जिथं समाधान आलं तिथून दुःखाचा पूर्ण निरस होऊन जातो. मी कंपेअर करत नाही. काय 5 तोळ्याचं तिला सोनं आहे आणि माझ्या मळ्यात तर 2च तोळ्याचं आहे ना. तिनं चांगली साडी घेतलेली आहे कांजीवरम आणि मी तर पैठणीच घालती. कंपेअर करायचं नाही. मला जे मिळाले ते खूप चांगले. अंग झाकण्यापुरती साडी पूर्ण दिली माझ्या नवऱ्याने मला, है ना. माझ्या मुलांनी मला दिली असेल, माझ्या भावांनी मला दिली असेल. कंपेअर करू नका. आपलं जे मिळालं आहे त्याच्यात सुख माना. देवाला द्यायचं नाही काही, देवाकडून काही घ्यायचं नाही. कारण माझ्याजवळ जर काही आहे, देव काय म्हणतो, तुला जर काही द्यायचं असेल ना तर सगळं मी बनवले, फक्त एकच गोष्ट मला दे. काय? तर तुझा अहंकार मला दे. तो मी नाही निर्माण केला, तो तू निर्माण केलायस. तो मला दे, मी तो एक्सेप्ट करतो. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्यती तदहम भक्ती बृहतमश्नामी प्रेतात्मनाम. प्रेमानं आणि भक्तीनं एखादं पान, फूल, फळ अथवा पाणी जर वाहिलं तर मी त्याचा स्वीकार करतो. मग मी घेऊन जातो पान. तुम्ही कधी खाऊन बघितलं का? वर्षभर बेलाचं पान कोण खातं? हातवरती करा बरं. वर्षभर रोज. मला जर भेटलं ना, रोज पान खायला तयार आहे बेलाचं. कारण मी वाहणार एकच पान आहे देवाला, एकच. एक बिल्वम शिवार्पणम. बिल्वपत्राचा श्लोक येतो. एक बिल्वम शिवार्पण, एकच बस. अखंड बिल्वपत्रेश अर्पितम नंदिकेश्वरम सप्तजन्म कृत पापम स्मरणे न विनश्यती. स्पर्शाने, बघितल्याने, वाहिल्याने अनेक प्रकारचं पुण्यबळ प्राप्त होतं. मग बेलाचं पान व्हायचं आहे. कोणी निर्माण केलं बेलाचं पान? तुम्ही, आम्ही. अहो, जी वस्तू तुम्ही खाऊ शकत नाही, धोत्रा, त्याला चढवत आहे. कमीत कमी देवाला चढवायचं आहे तर अशी वस्तू चढवायची मी खाऊ शकेल, मला आवडेल. नाक मुरडून असं हे तुला तूच खा, है ना.
असं देवाला वाहिलेलं चालत नाही. देवाला व्हायचंय काय खरं सांगू, देवाने कोणतं पान सांगितलंय माहिती आहे तुम्हाला? देव एवढा हितचिंतक आहे तुमचा महाराज, देव एवढा हितचिंतक आहे एका जीवाचा, तो त्याच्याकडून ते पत्ररूपी पान जे तुम्ही म्हणताय ना बिल्वपत्र, ते माझ्यासारख्यानं मी प्रेम केलं देवावरती, देवा म्हणला माझ्याकडे आता फक्त एकच गोष्ट आहे बिल्वपान, असं मला कळालं की तुला ते आवडतं, मग तेच घे हे बिल्वपान. देव काय म्हणतो, मी तू मला काही दिलं तर मला तुला काहीतरी द्यावं लागतं. आलो आपण कर्माच्या बंधनामध्ये, पुण्याच्या चक्रामध्ये अडकलो, 84 लाख येऊन पक्ष तुमच्या वापस गोल फिरणार आहे. तुम्हाला जर खरं ह्या जीवनमत्रीच्या चक्रातून मुक्त व्हायचं असेल काय, तर भक्ताचं एक हे असतं आचरण. भक्त कोणाला म्हणतात, त्याचं आचरण हे दिव्य असतं. जो देवावरती प्रेम करतो आणि देव त्याच्यावरती प्रेम करतो. देव वावरती हा प्रेम करतो आणि देव ही त्याला प्रेम करतो. तुम्ही फक्त म्हणा तू माझा तू माझा तू माझा, देव म्हणतो मी तुझा मी तुझा मी तुझा. आवाज येईल तुम्हाला कानात. तुम्ही फक्त एक पाऊल पुढे चला, देव 100 पावलं तुमच्याकडे येतो. डोळ्यातनं अश्रू वाहतात त्याच्या, म्हणतो आलं रे माझं कोकरू, संसार प्रपंचातून तू आला रे, वा 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 वा, खूप छान. त्याला खूप आवडतं बघा, अतिशय प्रेम करतो परमात्मा. म्हणून तुमची श्वास चालू ठेवली आहे लक्षात घ्या. असं बटन बंद केलं ना सुंदर डोळ्याने पाहू शकणार नाही, बोलू शकणार नाही, कानानं ऐकू शकणार नाही. खूप उपकार परमात्म्याने केलेले आहेत. कंपेअर करा, म्हणू नका देवाने माझ्यासाठी काही नाही केलं. खूप काही केलं देवाने, आंधळं मुकं बहिरं लुळं लंगडं, त्याला जाऊन विचारा त्यांनी काय केलंय तुमच्यासाठी. स्वतःकडे पाहिलं तर लक्षात येईल, अरे बाप रे बाप, मी काय करतो. प्रत्येक वेळेस देवाकडे जायचं, दे दे दे, सोबत तर काही येणार नाही रे, कशाला मागताय त्या देवाला. देवाला सर्वात जर चांगलं काही आवडत असेल तर शरणांगत वत्सल सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. दोन्ही हात जोडा बरं, प्रत्येक जणांनी दोन्ही हात जोडा. आता स्वतःच्याच हाताकडे असं पहा, असं पहा. तुमच्या स्वतःचे हातच तुम्हाला पानासारखे भासतायत की नाही, भासतायत की नाही पानासारखे. देवाला सर्वात जास्त जर कोणतं पान आवडत असेल तर हे पान आवडतं त्याला. तू माझ्याकडे आलायस ना, तू माझा हो रे, मी तुझा व्हायला तयार आहे. प्रत्येक वेळेस मागायला जायचं त्या देवाला. किती जमा करणार आहेस, कुठं नेणार आहेस, काय आणलं सोबत, काहीही नाही. भक्ती काय आहे ना, हे शब्दांनी वर्णित करण्याचं तत्वच नाही मुळात. जो करतो ना, ज्या म्हणी जैसा भाव तया तैसा अनुभव, ही भक्ती आहे. प्रत्येकाचा भाव वेगवेगळा आहे. माझ्यापेक्षा श्रेष्ठ अनेक जणांचा भाव आहे. मी अज्ञानी म्हणून माझ्या भक्तीमध्ये थोडीशी कमतरता असेल, पण तुमच्या भक्तीमध्ये ती आहे, दिव्यता आहे. संसार करून परमार्थ करून ते परमात्म्याचं नामस्मरण घेणारी तुम्ही दिव्यात्म मूर्ती आहात सर्वजण. देव काय म्हणतो माहिती आहे, जे देवाजवळ झुकतात त्यांना लोक पसंत करतात, पण जो लोकांसमोर झुकतो त्याला देव पसंत करतो. कोणताही अहंकार न बाळगता हमेशा नम्र राहा, देव तुम्हाला नक्कीच हे करेल. देवाकडे काही मागू नका, देवाला काही देऊ नका. हात जोडलेले जातात की नाही मग देवाकडे. देवाला जर काही द्यायचं नाही, देवाकडून काही घ्यायचं नाही, मग देवाकडे मी जर चाललोय फक्त माझ्या आत्म्याच्या उद्धारासाठी, देवा मी तुला शरण आलोय आता तुझ्या हाती, तू जसं चालवायचं तसं मी चालायला तयार आहे. हे पत्र देवाला वाहिल्यानंतर काय राहतं शिल्लक? सर्वात जास्त चांगलं पत्र म्हणजे हे देवाजवळ फक्त हात जोडा, काही देऊ नका आणि काही मागू नका. मागण्यासाठी माझे हात बंद आहेत आणि देण्यासाठी माझ्याकडे काही नाही देवा, म्हणून मी दोन्ही हात जोडून आलोय, तुला शरण आलोय देवा. हे घे. हे झालं पत्रम. पुष्प, कोणतं पुष्प व्हायचे देवाला? गुलाब, जास्वंद, चमेली, गुलाब. कोणतं फूल आवडतं देवाला सर्वात जास्त माहिती आहे? कलरफुलच आहे बरं का, कलरफुलच असतं ते, पण लाल कलरचे जास्त फुलं आवडतं असं ऐकलं. मुलायम फूल असतं देवाचं. कोणतं आहे? तुमच्याकडे एक फूल आहे, ते तुम्ही देवाला वाहू शकता.
देवाला कोणतं स्थान देता रे तुम्ही तुमच्या शरीरामध्ये? कसं आहे तुमचं हृदय? बघितलं कधी? काढून बघा ना, असं फाडायचं बाहेर बघायचं कसं आहे. 2 मिनटं काय नाही होत. बघितलं कधी? नाही ना. अतिशय मऊ कोमल असं हृदय, पण त्या हृदयामध्ये जर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर रूपी कचरा असेल. आता या गाद्या एवढ्या चांगल्या आहेत, याच्यावरती मी उद्या आता कचरा आणून टाकतो, म्हणाल झोपा, काटे बिटे आणून टाकतो. झोपाल का? झोपाल का? अरे देव तुमच्या हृदयामध्ये प्रवेश करू इच्छितोय, पण तुमचं हृदय साफ नसल्यामुळे तो त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही, जातच नाही. त्याच्या हृदयामध्ये एवढ्या सगळ्या घाण आहे, कचरा आहे, त्याच्या हृदयामध्ये कधीही परमात्मा वास करणार नाही. तुमचं हृदय सगुण ठेवा, निर्गुण ठेवा आणि चांगलं साफ ठेवा. तुमच्या हृदयामध्ये हे हृदयरूपी पुष्प तुम्ही परमात्म्याला अर्पण करायचे, तर चांगलंच फुल वाहता की नाही? मी चांगलं फुल तयार करा. कसं होईल बरं चांगलं? सध्या घाण आहे, सध्या हे घाण आहे, मग ह्याला साफ कसं कराल? काही चांगलं गेलं तर ते वाईट बाहेर निघतं. एखाद्या बाल्टीमध्ये तुम्ही कचरा टाका आणि वरतून पाणी टाकत राहा, काही वेळेस ते पाणी घाण होऊन जाईल, चांगलं पाणी घाण होऊन जाईल, पण थोड्या वेळानंतर जसं टाकत जाल ते चांगलं पाणी घाण पूर्ण बाहेर फेकून दिलं. आणि एक वेळ अशी येईल की पूर्ण पाणी हे स्वच्छ तुम्हाला दिसेल. सदाचार रूपी साबण, सद्विचार रूपी पाणी आणि सद्गुण रूपी ब्रश जर तुम्ही हृदयाला लावला, त्याचा स्पर्श केला, ही 84 लाख योनीची सगळी घाणच निघून जाईल बघा तुमची 2 मिनिटाच्या आत. बोलो जय श्रीकृष्ण. एकदा भक्त असं परमात्म्याचं नामच चिंतन करत राहिले ना, काय हे नाम चिंतन जाऊन जाऊन तुमच्या हृदयामध्ये समाहित होईल ना, हृदयामध्ये असलेले जेवढे काही द्वेष अहंकार आहेत हे सर्व बाहेर निघून जातील. आणि ते स्वच्छ झालेल्या हृदयामध्ये परमात्मा एकदा का वास झाला, मग देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवाता उघडदार देवा. फार भक्तीचं मर्म इतकं अगाध आहे ना, कितीही शब्दांनी चांगल्या चांगल्या शब्दांनी वर्णित करा, डोळ्यातून पाणी काढत राहा, पण तेच मर्म संपत नाही. किती प्रेम करत असेल परमात्मा, काय सांगावं हो तुम्हाला. फुलाचा सुगंध घ्यायचा ना, जवळ जायचं, त्याच्या फुलाचा सुगंध मिळतो. देवाची जवळी केली ना, सगळं काही प्राप्त होतं. मागायची काय गरज आहे का त्याला? अग्नीजवळ गेले की उष्मा मिळते, पण तिथं जवळीक जाणं गरजेचं आहे. परमात्म्याची फक्त जवळीक करा रे तुम्ही, तुम्हाला काही मागायची गरज नाही त्याला. फक्त नामचिंतन नानी तुम्ही परमात्म्याची जवळीक करू शकता. जोपर्यंत तुम्ही बोलवत नाही तोपर्यंत येत नाही, लक्षात घ्या. द्रौपदीचे वस्त्रहरण होत होतं, परमात्मा आले का नाही? ती म्हणली नाही, माझ्याकडे ताकद आहे, मी आता त्या दुःशासनाला हातातून माझे केस सोडवेल. लावली तिनं ताकद, कशाचं काय? हारली. आता इज्जती होती ती हात टाकला. म्हणजे आता ह्याची रक्षा करायचं कोणाची जिम्मेदारी आहे? माझ्या नवऱ्यांची. एक नाही ना, मला 5 आहेत ना, त्यांची आहे, ते करतील. कशाचं काय? कोणी झालं नाही. जाऊ दे बाबा, तुम्ही नाही आले, तुमचे आईबाप तर आहेत, काका काकू आहेत, मोठाले आहेत, भीष्म पितामह आहेत, द्रोणाचार्य, कृपाचार्य, महाधुरंधर, धर्मरक्षक, ते करतील. आम्ही दुर्योधनच्या आज्ञेच्या विरुद्ध वागू शकत नाही. त्याचं खातोय, खाल्लेल्या मिठाला जागावं लागेल. आम्हाला हे कळतंय की अधर्म आहे, पण काहीही करू शकत नाही, आम्ही मजबूर आहोत. स्वधर्मे निधर्मशेया परधर्मो भयावहा. हे उलटं सुद्धा कधी कधी कार्य करतं बरं का महाराज. चोर नारळ फोडतं, अमरावतीला म्हणतं देवा माझी चोरी सक्सेस होऊ दे, तुलाच काहीतरी करल. देव म्हणतो तथास्तु. चांगलं काम करायला सुद्धा देव तुम्हाला ताकद देतोय आणि वाईट काम करायला सुद्धा तुम्हाला ताकद देतोय.
तुम्ही कशासाठी ताकद मागताय ते त्याच्यावरती निर्भर. लक्षात घ्या, देवाला काही मागायचे नाही. देवाला काय द्यायचे तर तुमचं हृदयरूपी पुष्प द्यायचे. तिसरं काय हो? पत्रम पुष्पम फलम. केळं आली इथं, देवाला केळं आवडता गो, मग ॲपल आणलं गो कोणी, ॲपल अंगूर ठेवा ना, खाते का बघू बरं. कोणतं फळ देवाला सर्वात जास्त आवडतं माहिती आहे? भक्ताची लक्षणं सांगतोय बरं का. जो सच्चा भक्त असतो ना, कोणत्याच दिखावा ढोंग ढकोसल्याकडे जात नाही तो. तुकाराम महाराज होते, कधी बघितलं का कधी वाहिलं त्यांनी? देवाला जोडून पान फुल पडतो काय वाहिलं का? ना मग चिंतनामध्ये एवढी ताकद होती त्यांच्या की साक्षात पांडुरंग घरी यायची त्यांच्या, साक्षात. कितीतरी उदाहरणं आहेत. आले पीठ मागायला, सगळ्याला दिलं, मला काम दिलं नाही. अरे मेल्या म्हणे, माझ्या पोरं मरतील ना म्हणे, मी पण तुझा मुलगाच आहे ना म्हणे, दे ना म्हणे मला, ते घरात आहे ना म्हणे ते जात्यातलं दळलेलं. मेल्या म्हणे, तुझी नजर तिथं गेली, खिडकीतनं दिसलं म्हणे मला, म्हणून मागतोय, माय दे ग म्हणे मला. तुकाराम महाराज म्हणले, दे आता ते पण, आता माझी मुलं उपाशी मरतील, मरते ना, उद्याचं बघू म्हणे, चिंता. रात्री खाल्ले ना, सकाळी खाल्ले ना, आपण जगू, उद्याचं उद्या पाहू. देणारा तोय पांडुरंग, तो देईल. तिनं दिलं, तो गेला निघून, इथे येऊन पाहते तर मग लागली रडायला. अगं म्हणे, तू मिस केलं, तो साक्षात पांडुरंग आलता म्हणे, तू घेईल ना त्याच्यात डबल देईल, लक्षात घ्या. देण्याची वृत्ती तर ठेवा पहिलं, है ना. आता एवढं मोठं आश्रम आपला आता इथं होणार आहे. 3 प्रकारच्या सेवा आश्रमांमध्ये होतात, तन आणि मन आणि धन, है ना. धनाची तर काही गरज नाही, एकटा तोच काफी आहे आपल्याला, है ना. ज्याचं भंडार परमात्म्याने भरभरून दिलेलं आहे, नारायणानं चित्तेंचं, है ना. आपल्याला फक्त इथं तनाने आणि मनाने सेवा करायची आहे. डिसाईड करा प्रत्येकाने की 15-15 दिवस कमीत कमी आपण अशा इतक्या सुंदर स्थानी, अशा व्यक्तीच्या सानिध्यामध्ये, तोही ग्रहस्थी आहे, आणि तुम्हाला पुण्यफल लाभावं, तुम्हाला एक आपला मायेचा आसरा प्राप्त व्हावा, म्हणून हे मा नर्मदा सेवा आश्रमची स्थापना झालेली आहे. तुम्हा पामरांसाठी, अज्ञानी लोकांसाठी ज्ञानाचं साधन, मैयाचं रोज दर्शन, स्नान, 15 दिवसामध्ये तुमचे 15 जन्माचे पाप धुवून जातील. मैयाचा महिमा पुढच्या कधी प्रवचनामध्ये संपूर्ण एक आपण कथाच ठेवूया, पुराण, नर्मदा पुराण, त्यावेळेस सांगेल तुम्हाला मी. मला ग्रंथाची गरज भासत नाही मग नर्मदा पुराण करताना, पूर्ण मुखोद्गत आहे. फळ कोणचं व्हायचंय देवाला सांगा ना, कोणतं फळ आवडतं? श्रेयो हि ज्ञान अभ्यासा ज्ञानाध्यान विशिष्यते, ज्ञानात कर्म फलत्याग, फलत्याग फलत्याग, त्यागा शांतिरनंतरम, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु फलेषु कदाचन. कर्माचं जे फळ आहे, तुम्ही चांगलं केलेलं कर्म हे कोणामुळं केलं? त्या परमात्म्याने तुम्हाला ताकद दिली म्हणून केलं. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. मला तू हे जीवनच दिलेस, मला तू हा मानव दिला आहेस. मुझे तुमने दाता, मुझे तुमने दाता बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. ना मिलती हुई दाद तेरी तो क्या थी जमाने में औकात मेरी. मिला जो भी सब कुछ बदौलत तुम्हारी, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. देवाला धन्यवाद जो म्हणतो ना, तो खरा भक्त आहे, लक्षात घ्या. 3दा म्हणाल मी. तुम्ही कधी देवाला जाऊन थँक्यू म्हणलंय का सांगा? नवऱ्याने हार घेतला तर जाऊन देवाला म्हणता, देवा धन्यवाद बरं का, त्याच्या बुद्धीमध्ये तू घातलं, मला सोन्याचा हार दिला माझ्या नवऱ्याने, धन्यवाद. स्वार्थापोटी देवाकडे जाऊन धन्यवाद केला असेल बाबा, पण मला तू मानव जन्म दिला, मला मानव बनवलं, आणि त्या मानव धर्माचं मला
म्हणजे चांगलं कार्य करण्याची जी प्रेरणा तुम्हाला दिली, मी त्या गरीबाला आज जेवण दिलं ना, मला मानसिक समाधान लाभलं देवा. मला काय लाभलं? मानसिक समाधान लाभलं. फळ कोणतं व्हायलं? कर्मफळ. मी केलं मी केलं मी केलं म्हणायचंच नाही, तूच केलं देवा, तुझ्यामुळंच झालं. करता करविता तूच आहे. चौथं काय बरं? तोयम. ब्रिस्लरीचं पाणी लागतं का देवाला? मग गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमीन चित्त नाही नामी वगैरे ते व्यर्थ. तिथून आणायचं. मी आणलं घे देवा दब 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 दब. आम्ही मूर्ती प्राण प्रतिष्ठा करायला जातो कधी कधी नर्मदेची, तिथं तेच म्हणतात ती लोक, आहे ना. टेम्पोवाल्याला जा बरं घेऊन बाहेर, टेम्पोवाला जातो रस्त्यावर, त्याला सांगा चित्ते आणायला द्या, पण जा लवकर. पाणी पटकन 2 मिनिटात संपवतो. पाणी कोणतं पाणी आवडतं देवाला? सांगा लवकर लवकर. कोणतं कोणतं पाणी वाहतं? गरम पाणी व्हायला कधी कोणी देवाला? थंडीमध्ये तुम्ही गरम पाणी घेता, देवाला कधी गरम पाणी व्हायला का? तुम्ही हात वरती करा, कोणी कोणी व्हायला देवाला गरम पाणी. एक दिवस व्हायला असेल तर हात वरती करती बाई, बघितलं का? आहे की नाही? रोज बिचारायला थंड पाणी, त्याला सर्दी झाली तिथं, तो आधी तिथं बर्फात बसलाय, वरतून त्याला, अरे त्याला पण द्या ना तुम्ही. ते पांडुरंग असा उभं राहिला, त्याला कधी म्हणले का? दिंडीमध्ये जाताना म्हणताय देवा तुझ्या दर्शनासाठी आले, मग हे पाय दुखायला लागले रे. अरे ते तेवढे वर्ष झाले तो तिथं उभा आहे, त्याला म्हणले का पांडुरंगा तू ये, मी तुला भेटायसाठी आले, आणि या चंद्रगाडीच्या काठावर मी बसले, ये मी तुझे पाय दाबायला आलेली आहे देवा, मी तुझे पाय दाबायला आलेली आहे. खूप दुखत असतील रे तुझे पाय, माझी इच्छा आहे मी तुझे पाय दाबाव. बोलावलं कधी परमात्म्याने? तुम्ही बोलावलं कधी परमात्म्याला असं? तुम्ही तिथं जाऊन स्वतःच सांगणं माझे पाय दुखायला लागले. देव पळून जाणार आहे का? देव पळून जाणार आहे का? तिथे कोपरानी मारत मारत त्या देवाचं दर्शन घेताय. अरे त्याच्या हृदयामध्ये परमात्मा वसलेला आहे, त्या परमात्म्याला मारून जाताय, काय दर्शन होईल तुम्हाला परमात्म्याचं? ते उलट दुसऱ्यांना जागा करून द्या, जाताय तुम्ही, जा तुम्ही, जा तुम्ही श्रेष्ठ, तुम्ही मोठे, तुम्ही जा पुढे. पहिलं भक्ती माझ्यापेक्षा मोठी श्रेष्ठ भक्ती तुमची आहे, या भावनेने तुम्ही त्यांना पुढे जाऊ दिलं, नंतर तुम्ही दर्शन घेतलं. बघा पांडुरंगाचं किती छान दर्शन होईल. दुसऱ्याला त्रास देऊन जर तुम्ही दर्शन कराल तर तुम्हाला दर्शन कधी होणार नाही. ज्या परमात्म्याने माझ्यासाठी एवढं काही केलंय आणि ह्याची जाणीव झाली आणि मला त्याच्या दर्शनाची आस लागली ना, आस, आणि विरह सहन नाही झाला, तर सर्वात पहिल्यांदा काय होतं? त्या विरहाचं अश्रूंमध्ये रूपांतर होतं. आणि सर्वात जगातलं जर सुंदर पाणी जर कोणतं असेल तर त्या परमात्म्याच्या विरहासाठी वाहिलेलं तुमच्या डोळ्यातलं पाणी आहे. 1 मिनिट त्या परमात्म्याचं स्मरण झालं, तुमच्या डोळ्यातनं पाणी आलं ना, समजून घ्या तुम्ही सर्वात श्रेष्ठ भक्त आहात. लक्षात घ्या, परमात्म्याचे किती तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात हे त्या भक्ताच्या लक्षणातून दिसतं. ज्या वेळेस तो परमात्म्याचं जिथं स्मरण झालं, सूरदास महाराज, गोस्वामीजी तुलसीदास, असे अनेक संत, डोळ्यातनं पाणी यायचं त्यांच्या. पांडुरंगा विठ्ठला ये रे बाबा, ये रे बाबा, ये रे, दर्शन दे, दर्शन दर्शन दे रे, दे रे भगवंता, किती अंत आता पाहसी अनंता, दर्शन दे रे, दे रे भगवंता. काय भाव आहे ना, सुंदर. फक्त काय द्यायचे देवाला आणि काय नाही द्यायचे, खऱ्या भक्ताचे लक्षणं मी शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. काही चूकभूल झाली असेल तर माफ करा. पहिलं पान हात जोडत जा, काहीही देवाला देऊ नका आणि काहीही देवाला मागू नका. त्याला सर्व माहिती आहे तू कोणत्या कर्माचा अधिकारी आहेस. तू जेवढे कर्म करशील तेवढंच तुला प्राप्त होणार आहे. एक्स्ट्राची आशा तू करू नकोस, हे पाप आहे. हृदयरूपी पुष्प परमात्म्याला अर्पण करा. जर हृदयातच परमात्मा नसेल ना तर मुखातून हरिनाम निघणार नाही. लक्षात घ्या.
कर्मफळ देवाला द्या, सगळं काही करविता तूच आहेस, कोणतंच क्रेडिट तुम्ही घेऊ नका की मी केलंय, सगळा करविता तू आहेस, अशा प्रकारचं ते कर्मफळ देवाला अर्पण करा. आणि देवाच्या विरहासाठी मीरेनी जसे अश्रू वाहिले है ना, तसे तुम्ही पण अश्रू त्या देवासाठी वहा. देव नक्कीच तुमच्या मिलनासाठी एक दिवस तुमच्या द्वारात येऊन उभा राहील एवढी इच्छा करतो. आणि माझे 2 शब्द इथे संपवतो. आणि मला ह्या दिलेल्या संधीबद्दल मी सर्वप्रथम महाराजांचे आणि तुम्हा सर्वांचे, तुम्ही शांततेत माझे 2 शब्द बोबड्या बोळ्यांनी ऐकून घेतले त्याबद्दल तुम्हाला तुमच्या सर्वांचे धन्यवाद. साष्टांग दंडवत प्रणाम तुम्हाला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. नर्मदे या ठिकाणी आज सकाळच्या सत्रामध्ये नर्मदा स्नान, दीपपूजन, प्रतिमा पूजन, कलश पूजन, ज्ञानेश्वरी गणपती पूजन झालं, ज्ञानेश्वरी पारायण झालं. आणि आज दुग्ध शर्करा योग आहे. कारण आम्ही पाहतो मोठमोठ्या सत्यांमध्ये सुद्धा पहिल्या दिवशी एवढ्या प्रसन्न वातावरणामध्ये, भक्तिमय वातावरणामध्ये अशी पारायणाची सुरुवात होत नाही. एक प्रवचनकार भेटत नाही, तिथं 3 प्रवचनकार आहे. आणि ते सुद्धा साधे महंत नाही. या ठिकाणी आदरणीय वंदनीय परमानंदजी गिरी महाराज यांच्या मुखारविंदातून आपण या ठिकाणी ज्ञानामृत आत्ताच आपण घेतलेलं आहे. त्यानंतर गिरनारचे आमचे आदरणीय वंदनीय रघुनाथजी स्वामी, त्याचनंतर नाहुराचे आमचे स्वामी नारायणजी स्वामी. हे केव्हा घडतं हे मी तुम्हाला फक्त 1 मिनिटात सांगणार आहे. कारण खरा वक्ता तोच श्रोत्यांच्या भावना ओळखून बोलतो. तर माणसं जोडणं म्हणजे काय? माणसं जोडणं म्हणजे माणसांना माफ करत मन साफ करणं. माणसं जोडणं म्हणजे काय? माणसांच्यातली भगवंत बघत स्वतःतला भगवंत प्रगट करणं. आणि जेव्हा स्वतःतला भगवंत प्रगट होतो तेव्हा असं कार्य होतं. आणि हे जर कार्य कोणाच्या हातून घडलं असेल तर ते आपल्या सर्वांचे आधारस्तंभ असणारे नारायण अण्णाजी चित्ते आणि त्यांचा भगवंत प्रगट झाला. म्हणूनच कणकण विराधिनी नर्मदामयेच्या तटी हा कार्यक्रम साजरा होत आहे. आणि सकाळच्या सत्रामध्ये या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. हा कार्यक्रम झाला सकाळच्या सत्रात. आता दुपारच्या सत्रामध्ये ज्ञानेश्वरी पारायण, संध्याकाळी हरिपाठ होईल आणि त्यानंतर हरिस कीर्तन होईल. आणि यानंतर आता लगेचच आपल्याला भोजन प्रसादाची व्यवस्था